राजांचे केली स्मरण होय सकल विद्याचे दीकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग ज्ञानियांचे राजे साधिकांचे मैबाप योग्याची मौली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा उत्कृष्ट असा फक्त 3 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेण्यात आलेला आहे. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. तर सगळीकडेच आपण पाहतो नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणचे नवरात्र उत्सव मंडळ असेल यांच्या वतीने सेवा माझ्याकडे आली. मला असं वाटतं मला ज्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं जे या कार्यक्रमासाठी ते आदरणीय हरिभक्त पारायण पप्पू महाराज चोरमले आणि पप्पू महाराज चोरमले यांच्या कॉन्टॅक्टमधून या ठिकाणी येण्याचा सुंदर असा योग मग सगळ्यांचं मला दर्शन झालं. खरं तर खूप लांबून प्रवास करून सकाळचा कार्यक्रम करून या ठिकाणी आपल्यासाठी आली आणि थोडंसं आवाज वाढवा जरा तिकडच्या पेक्षा जास्त आला पाहिजे आपला आवाज आहे की नाही. हा आपण पण गाणी म्हणू काळजी करू नका सगळं जमते मला ते. इथं या ठिकाणी सगळ्यांच्या आयोजनातून नियोजनातून हा कार्यक्रमाचं नियोजन आणि सर्वांची सुंदर अशी साथ आहे. या ठिकाणचे सगळी भजनी मंडळ म्हणजे माझ्या पाहण्यातले आहेत. मी मला असं वाटतं मी आधी येऊन गेली इथं म्हणजे सगळेच आपण या ठिकाणी सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. आदरणीय पेटीवादक आदरणीय बाबा आहेत ज्यांची मृदंगाची उत्कृष्ट अशी साथ आहे. आमचे बंधू आहेत जीवन महाराज धायगुडे आमच्या संस्थेतले ह्या 2 माझ्या विद्यार्थिनी आहेत सुंदर अशी साथ करतायत. तुम्हा सर्वांची उपस्थिती आहे अजून काय पाहिजे. सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आणि सगळ्याच्या साथीमध्ये आपल्या या सुंदर अशा कीर्तनाला सुरुवात. विठाल 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 विठाल. तर लक्ष देऊन ऐका आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचदेवतेला फार किंमत आहे. पंचदेवता म्हणजे त्या पंचदेवता नेमक्या कोणत्या आहेत. एक म्हणजे भगवान श्री गणेश आहेत, भगवान शंकर आहेत, भगवान विष्णू आहेत, सूर्य नारायण आहेत आणि आज ज्या शारदा मातेचा उत्सव चालू आहे ती दुर्गा माता. या 5 देवता तुमच्या लक्षात आले. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये या 5 देवतेला प्राधान्य दिलं जातं. पहिली जी देवता जी बुद्धीची देवता आहे जिला गणेश असं म्हणतात, ज्यांच्याजवळ समीपता आहे ज्यांच्याजवळ समानता आहे असे श्री भगवान विष्णू आहेत आणि पटवून सांगतात समजेल असं पटवून सांगतात. लोकांना नाही समजलं तर संपवून टाकेल अशा भावनेवरती जे आहेत ते भगवान शंकर आहेत. आणि आज ज्या दुर्गा मातेचा उत्सव आदिशक्तीचा उत्सव चालू आहे ती माता दुर्गा माता. अशा पंचदेवता आपल्या महाराष्ट्रामध्ये मानल्या जातात. ज्यांच्याकडे तेज आहे ज्यांच्याकडे प्रकाश आहे असे सूर्य नारायण आहेत. पण 5वी देवता ती दुर्गा माता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तिला अनेक नाव आहेत. तिला पद्मा म्हणतात, तिला गौरी म्हणतात.
तिला मैत्री म्हणतात, तीच लोपामुद्रा आहे, तीच सीता आहे, तीच जना आहे, तीच मुक्ता आहे, तीच मीरा आहे. अजून तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगू, जी आपली होऊन गेली ती भारताची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होती. इंदिरा गांधी आहे, तीच पी.टी. उषा आहे, तीच सुनीता विल्यम्स आहे, तीच भारताची गायन कोकिळा लता दीदी आहे. हे आपल्या सगळ्यामध्ये त्या देवीचाच अंश आहे. आपण जे बोलतो ती शक्ती कुणाची आहे, तर त्या भगवती मातेची शक्ती आहे, लक्षात घ्या. आपण चालतो बोलतो, आपण एक कीर्तन ऐकतो, ही शक्ती कोण देते आपल्याला? ही भगवती माता देतीये. आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये त्या भगवतीची शक्ती आहे. आपण जर दवाखान्यामध्ये गेलो तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अशक्तपणा आल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय सांगतात की तुमच्या अंगातली शक्ती गेली. काय सांगतात? तुमच्या अंगातली शक्ती गेली. का डॉक्टर तुम्हाला असं म्हणतात की तुमच्या अंगातला शंकर गेला, तुमच्या अंगातला विष्णू गेला, असं म्हणतात का? नाही. तर तुमच्या अंगातली काय गेलेली आहे? शक्ती गेलेली आहे. आणि म्हणून ही त्याच भगवती मातेची शक्ती आहे, जिच्या समोर ही अखंड ज्योत आपण तेवत ठेवलेली आहे 9 दिवस. आणि म्हणून एक आदर्श माता, एक प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी ऊर्जा निर्माण करणारी ही देवी. लक्षात. अखंड ज्योत तेवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशन्या असुर ये, बनून रौद्र कामिनी प्रकाशन्या तिमिर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे, आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. तुझेच रूप घेऊ दे, तुझेच रूप घेऊ दे, महाकाली शौर्य दे. आई अंबे जगदंबे, 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 आई गोंधळाला ये, आई जगदंबे, आई गोंधळाला ये. अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. पातके मातली सारी पुण्याची नाही गणना, पातके मातली सारी पुण्याची नाही गणना. ए दुर्गे दुर्गट भारी, तुझ वीण विणू कोणा, तुझ वीण विणू कोणा, तुझ वीण विणू कोणा. महिषासुर मर्दिनी भवानी, कृपा करावी आता, कृपा करावी आता. तुझे धैर्य वाहू दे नसातून, पायी ठेविला माथा, पायी ठेविला माथा. आई अंबे, आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. आई अंबाबाईच्या नावानं ही शक्ती आहे. तुमच्या समोर जी गायली ती पण शक्तीच आहे. त्या भगवती मातेने दिलेली शक्ती प्रत्येकाच्या इंद्रियामध्ये, आपल्या प्रत्येकाच्याच नसानसामध्ये त्या भगवती मातेची, त्या आदिशक्तीची, लक्षात घ्या, ऊर्जा आहे, एनर्जी आपण ज्याला म्हणतो. आणि म्हणून या नवरात्री मधून आपल्याला काही गुणधर्म शिकण्यासारखे आहेत. खरं पाहिलं तर आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं. आता 9 दिवसामध्ये 9 दिवस जेंट्सचं कीर्तन होतच नाही, सगळे लेडीजचेच कीर्तन चालू आहे.
खरं पाहिलं तर महाराष्ट्र हा स्त्रीला प्राधान्य देणारा आहे. आणि असं सांगतात, शास्त्र असं सांगतं, ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये स्त्रीचं पूजन केलं जातं तो देश पवित्र आहे, ते राज्य पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आपला भारत देश का पवित्र आहे? आपला महाराष्ट्र का पवित्र आहे? कारण या महाराष्ट्रामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो, स्त्रीला आदरातिथ्य दिलं जातं. पहिला मान कुळी कन्या पुत्र. अगोदर कुळी कन्या म्हटलेलं आहे, कुळी पुत्र कन्या असं नाही म्हटलं, हे कुळी कन्या पुत्र म्हटलेलं आहे. हे बोल ना करे. म्हणून या नवरात्री कडून काही गुणधर्म आपल्याला शिकायचे. पण सगळ्यात पहिल्यांदा नवरात्री म्हणजे काय, कशाला म्हणतात नवरात्री? तर ऐका, न म्हणजे नवचेतना देणारी, व म्हणजे विघ्नाचा विनाश करणारी, रा म्हणजे राजसी मूर्ती असणारी, आणि त्री म्हणजे तिन्ही त्रिभुवनामध्ये वास करणारी, ती म्हणजे नवरात्री. नवरात्री म्हणायचं. आपण घटस्थापनेपासून ते विजयादशमी पर्यंत जे करतो तिला म्हणायचं नवरात्री. मग काय शिकायचं या नवरात्रीकडून? बघा, या 9 दिवसामध्ये आपल्याला काय शिकायचं काय आहे? आपण आतापर्यंत अनेक नवरात्रोत्सव साजरे केले आतापर्यंत, पण त्या नवरात्रीचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडलेलं नाही, ते समाधान आपल्याला मिळालं नाही. का मिळालं नाही? आपण घटस्थापन कराल, आपण उपवास कराल, नैवेद्य कराल, देवीला नैवेद्य दाखवला जाईल, आरती कराल, पण ज्या घरामध्ये लोक एकमेकाशी भांडत असतील, ज्या घरामध्ये सासूचं सुनेचं भांडण होत असेल, ज्या घरामध्ये पत्नी जेवायला बसल्यानंतर पती तिला शिव्या देत असेल, त्या घरामध्ये असे किती जरी वेळा नवरात्री साजऱ्या केल्या तरी त्या नवरात्रीचं फळ तुमच्या पदरात पडणार नाही. अजून थोडस पलीकडे जाऊन तुम्हाला सांगेल, या नवरात्रीमध्ये तुम्ही गरबा खेळता, काही ठिकाणी खेळतात, काही ठिकाणी नाही. तुम्ही 9 रंगाच्या साड्या घालाल, गरबा खेळला जाईल, देवीचा गरबा खेळाल, दांडिया खेळाल. परंतु एक लक्षात ठेवा, आज स्त्री ही सुरक्षित नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला अशी विनंती आहे, दांडिया खेळत असताना, गरबा खेळत असताना माझी विनंती आहे तुम्हाला, आज स्त्री ही सुरक्षित नाही, त्यामुळे आपण स्वतःच व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, गरबा खेळत असताना, दांडिया खेळत असताना डोक्यावरचा पदर खांद्यावरती आला तरी चालेल, पण छातीवरचा पदर कधी खाली येऊ देऊ नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती. अजून थोडस याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल, तुम्ही नवरात्र उत्सव साजरे कराल, तुम्ही देवीची स्थापना कराल, पण सोनोग्राफी केल्यानंतर पोटातल्या बाळाला पाहून जर तुम्ही त्या बाळाचं छेदन कराल, तर असे एक काय हजारो नवरात्र उत्सव साजरे केले तरी त्या नवरात्रीचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार नाही. तुमच्या पदरामध्ये तुम्ही केवळ पापाचे भागीदार आहात. म्हणून ज्या माणसाला घरामध्ये कसं राहायचं हे समजतं, त्याला बाहेर देवाला देवीला सुद्धा जायची काही गरज. ज्या माणसाला समजतं की आपल्या पत्नीला कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे तिच्याशी, ज्या माणसाला समजतं आपल्या पत्नीला आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, त्या माणसाने देवीला सुद्धा जायची काही गरज नाही, वैष्णवी देवीला सुद्धा जायची काही गरज. आपली पत्नी हीच खरी आपली कोण आहे? लक्ष्मी. लक्षात. म्हणून नवरात्र उत्सव साजरे करत असताना तर बऱ्याच जणांचे उपवास असतील का? देवी काय म्हणत नाही तुम्हाला उपवासच करा, पण काही काही लोक ते उपवासाच्या नावाखाली भरपूर खात असतात बरं का. असं काही करू नका. हे नवरात्रीचे उपवास म्हणजे काही सामान्य उपवास नाहीये. त्याच्याकरता पण उपवासाकरता सुद्धा शास्त्र आहे.
उपवास करत असताना जर तुम्हाला फराळ केल्यानंतर ढेकर आला तर त्या उपवासाचं फळ तुम्हाला मिळत